नमस्कार, मी विजय काते. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. आज मीरा भाईंदर शहरामध्ये मुझफ्फर हुसेन जे काँग्रेसचे नेते आहेत, आज त्यांच्या ह्या प्रांगणामध्ये महाराष्ट्र मीरा भाईंदर काँग्रेस कमिटीची एक बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित असताना पत्रकारांशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी फार मोठमोठ्या गोष्टीचा खुलासा केलेला आहे. पहिलं म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या घटनेचा त्यांनी निषेध केलेला आहे, परंतु त्याच्यावरती उपमुख्यमंत्री आणि नेत्यांचा जिथे दौरा होत आहे ह्या गोष्टीवरती त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की हा आपल्या राष्ट्राच्या हिताची गोष्ट आहे, देशाच्या हिताची गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये राजकारण करू नका असा त्यांनी सल्ला सुद्धा दिलेला आहे. परत त्याच्या गोष्टीमध्ये मीरा भाईंदर शहरामध्ये घडलेली ती म्हणजे 11 वर्षाचा मुलगा जो पाण्यामध्ये बुडून मेलेला आहे, आज त्याच्याही कुटुंबाला ते भेट देणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विले पार्लेमध्ये जैन मंदिरावरती जो हातोडा चालवला, जो बुलडोजर चालवता, त्या तिकडच्या लोकांना जी मारहाण केली होती या गोष्टीवरती पण त्यांनी आज ताशेरे ओढलेले आहेत. त्यांचा मुद्दा एकच होता की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाही, कारण यांना हिटलरशाही प्रशासनशाही या सरकारला करायचं आहे. नक्की त्यांचा इशारा तरी काय होता, नक्की त्यांचं म्हणणं तरी काय होतं, आपण जाणून घेऊ. मीरा भाईंदर या महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं स्वागत आहे. आज 24 एप्रिल पंचायत राज दिवस. सत्तेच्या विकेंद्रीकरणाचं एक स्वप्न हे संविधानाच्या निर्मितीपासून बघण्यात आलं. संविधानातील कलम 40 असेल, त्यांनी स्वराज्य नावाचा शब्द आपल्याला दिला, तर आर्टिकल 243च्या अनुषंगानं संविधान दुरुस्ती 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती ही करण्यात आली. आणि या घटना दुरुस्तीचा अर्थ हा होता की देशात जे लोकप्रतिनिधी आहेत यांची संख्या वाढली पाहिजे आणि रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीच्या सोबतच पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी देखील लागू झाली पाहिजे. पूर्ण महाराष्ट्राची ग्रामसभा होऊ शकत नाही, म्हणून विभागनिहाय एक प्रतिनिधी आमदार म्हणून पाठवायचा. देशाची ग्रामसभा होऊ शकत नाही, म्हणून एका विभागातून एक प्रतिनिधी खासदार म्हणून पाठवायचा आणि यांनी प्रतिनिधी म्हणून काम करायचं. हिला प्रतिनिधी पाठवून केलेलं जी लोकशाही आहे, प्रातिनिधिक लोकशाही असं आपण म्हणतो. तर आपल्या देशाचं संविधान सांगतं की टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवलेली व्यवस्था म्हणजे आपल्या देशाचा कारभार आहे. आणि आपण आपलं संविधान लिहून आपल्या स्वतःच्या प्रती आपण अर्पित केलेलं आहे. आणि त्या अर्थाने आता पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी निर्माण झाली पाहिजे, सहभागातून लोकतंत्र आलं पाहिजे. हे महात्मा गांधींचं स्वप्न हे राजीव गांधींनी 73व्या 74व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं जिवंत केलं. आणि 24 एप्रिल 93ला पंचायत राज विधेयक हे मंजूर लागू झालं. आणि यातून काय झालं तर खूप मोठा देश आहे आपला, आणि या मोठ्या देशामध्ये 8,000 शहरं आहेत, 6 लाख खेडी आहेत आणि 140 कोटी लोकसंख्या आहे. आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला, एवढ्या मोठ्या खेड्यांना, शहरांना प्रतिनिधित्व करण्याकरता केवळ 4,250 आमदार आणि 750 खासदार, हे केवळ 5,000 लोक 140चं प्रतिनिधित्व करू शकत नाही. म्हणून शिवायचे प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक, तर दुसरीकडे मेयर, नगराध्यक्ष, सभापती, जीप पदाधिकारी हा ढाचा 73व्या 74व्या घटना दुरुस्तीत स्वीकारला. आणि सुरुवातीला 33% महिलांचं आरक्षण आणलं, त्यानंतर 50% महिलांचं आरक्षण आणलं. सर्व ओबीसींना, SC STंना आपण प्रतिनिधित्व दिलं. आणि प्रतिनिधित्व मिळत नाही, हिअरिंग होत नाही, ऐकायला मिळत नाही, लोकांपुढे जाऊन गाऱ्हाणे मांडता येत नाही. या अनुषंगानं चंबलच्या घाटीमध्ये लोकांनी हातात बंड करत असताना बंदुकी घेतल्या. मात्र जशी 73वी 74व्या घटना दुरुस्ती पारित झाली, आपल्या देशामध्ये प्रतिनिधी वाढल्यामुळे आणि सुनवाई, हिअरिंग व्यवस्थेमध्ये त्याचा एक विशेष दर्जा आणल्यामुळे त्यानंतर मोठ्या प्रमाणावर अशांतता जी होती ती शांततेमध्ये परावर्तित झाली. अशा देशाच्या निर्मितीमध्ये ज्या घटनेचं अनन्यसाधारण महत्व आहे 73व्या 74व्या घटना दुरुस्तीचं, हे अलीकडच्या काळात त्याचा विसर पडलाय. आणि विसर पडत असताना आज या घटनेला 32 वर्ष झाली. त्याबद्दल या दिवसाच्या निमित्तानं या घटनेचं मी स्मरणही सविने आपल्याला करून देऊ इच्छितो. आणि या निर्मिती करणाऱ्यांचं स्वप्न अर्धवट जे राहिलेले ते पुढे घेऊन जाण्याच्या अनुषंगानं आव्हान करू इच्छितो. आणि याच्या बिलकुल विपरीत कारभार आज आपल्या देशाचा चालू आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही. लोक नगरसेवक होते विसरले, मेयर होते विसरले, नगराध्यक्ष होता विसरले. आणि याचं एकच कारण की सगळी सत्ता जी आहे ती आम्हाला आमच्या हातात हवी आहे. आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत दलाल नियुक्त केले सरकारने, आणि ते दलाल हे थेट मंत्रालयाच्या माध्यमातून मंत्रालयाच्या आदेशाच्या नुसार हे प्रधानमंत्री यांच्या जवळ आहे. तर महाराष्ट्रातली सगळी सत्ता जी आहे ही सगळीच्या सगळी सत्ता ही मुख्यमंत्र्यांना त्यांच्या जॅकेटमध्ये ठेवायची आहे. आणि करिता या निवडणुका होऊ देत नाही हे यावेळेस या अनुषंगानं आम्ही थेट नागरिकांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो, आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो. तर दुसऱ्या बाजूला आज देशामध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. जर पाकिस्तान आपल्या देशावर अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले करतो तर हे खपून घेणं शक्य नाही. यांना एकदा धडा शिकवला पाहिजे ही देशाची मागणी आहे, काँग्रेसची मागणी आहे. आणि पक्षाने सरकारच्या सोबत या संदर्भात राहण्याची भूमिका स्वीकारली आहे. पंतप्रधानांनी सर्व विरोधी पक्षांना बोलवावं आणि काय चाललंय ते सांगावं, आणि एका सुराने आपण या संकटातून पुढे जाऊ आणि हा दहशतवाद नष्ट करण्याकरता आपण सर्वजण कटिबद्ध राहू, हा प्रस्ताव काँग्रेसने यापूर्वी दिलेला आहे. आणि या घटनेचा निषेध करत असताना आम्ही या संदर्भातलं कुठलंही राजकारण न करता, तर अनेक मुद्दे आहेत की ज्यावर आता आम्ही घेरू शकतो, मात्र तसं करणं हे योग्य ठरणार नाही. करिता आमची जी भूमिका आहे ती राष्ट्रीय पातळीवर घेतलेली. आज त्या संदर्भात आमची CWCची मीटिंग देखील संपन्न झाली. त्यांनी देखील या संकटाच्या परिस्थितीत आपण नागरिक म्हणून कसं राहू आणि विरोधी पक्षांना कसं राहू ही भूमिका आमच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि अर्थात जी आम्हाला बंधनकारक आहे ती घेतली आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रातल्या जे गँग ऑफ पीपल सरकार आहे अशा वेळेसही ते मात्र काही सभ्यतेने या अनुषंगानं आणि संकेत पाळून पुढे जात नसल्याचं देखील दुःख आहे. गिरीश महाजन साहेबांना मुख्यमंत्र्यांनी विशेष सरकारचे प्रतिनिधी म्हणून पाठवलं, मात्र थोड्या वेळानंतर उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना काय वाटलं माहित नाही, त्यांनी पहिले सर्व कॅमेरे पाठवून दिले आधी आणि नंतर स्वतःही चालले गेले. म्हणजे हा काय मान अपमानाचा विषय आहे का? जर सरकारने एका व्यक्तीला जर नियुक्त केलं तर हा मान सन्मानाचा किंवा स्वतःला प्रोजेक्शन करण्याचा हा हट्ट आज कशासाठी हे समजण्याच्या पलीकडे आहे. एकीकडे आपण हम सब एक आहे, राष्ट्र म्हणून एकत्र झालो पाहिजे ही भूमिका असताना मंत्रिमंडळात आता हा मान सन्मानाचा आणि स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा जो उद्योग चाललाय हा दुर्दैवी आहे. हेही या निमित्तानं आपल्याला दुःखदंत करणार आपल्या सगळ्यांसमोर नमूद करावं असं वाटतं. सरकार हे फेल्युअर आहे आणि अशा फेल्युअर सरकार जेव्हा अशा आपत्ती येतात तेव्हा स्वतःचा जे फेल्युअर आहे आणि स्वतःची आर्थिक दिवाळखोरी जी आहे ती लपवण्याकरता कुठेतरी प्रयत्न करत आहेत, कुठेतरी पळवाट काढत आहे. याकरताही अशा प्रकरणाची ढाल करू शकते. त्यामुळे त्यांनी या विषयाचा कुठलाही इश्यू न करता सभ्यतेने पुढे जावं. ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना दिलेल्या आश्वासनं पूर्ण करावेत. नागरी समस्या आहेत त्या दूर कराव्यात. जो महानगरपालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार आहे तो त्यांनी दूर करावा. आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी पासून तर बेरोजगारांना रोजगार देण्यासारख्या सर्व विषयावर मूलभूत स्वरूपावर त्यांनी लक्ष घालावं ही आमची असणारी अपेक्षा आहे. आज मीरा भाईंदर हे आमच्या संघटनात्मक दृष्टिकोनातून अत्यंत चांगला हा जिल्हा आहे. या जिल्ह्याचे नेतृत्व मुझफ्फर हुसेन साहेब हे गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये काही समस्या उद्भवल्या, त्यांना सदिच्छा भेट आणि आजच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत आढावा, संघटनात्मक आढावा आणि येणाऱ्या काळात महानगरपालिका असेल त्याच्या संदर्भात आंदोलनात्मक भूमिका आणि जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. या अनुषंगानं आजच्या बैठकीमध्ये आमची साधक बाधक स्वरूपाची चर्चा झाली. एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो. धन्यवाद.